तासता माझं त्या बाजूच्या घराच्या कॉर्नरच्या इथे लक्ष गेलं. तर मला एक ना अशी सफेद आकृती दिसली. हातातल्या गोष्टी तिथे तशाच टाकल्या आणि मी कुत्र्यासारखा पळत आमच्या खळ्यात आलो. तर तो असं बोलला की हातात पोह्याचा डिश होती, आजीने पोहे बनवले तसेच ठेवले त्याने खाली. घरात गेला ती पेन आणि ना रेल्वेची तिकीट घेऊन आला खिशात आणि त्याने ना समोर बसून अशी ड्रॉइंग केली. परंतु तू अशी आकृती बघितलेलीस का तेव्हा? तसा हा एक कोकणातला ना संबंध म्हणून एक प्रकार आहे. तर हा जरा म्हणजे ते भूत असं म्हणजे स्ट्रॉंग असं मानलं जातं. तर हा माणूस तिथं गेला आणि झालं काय नेमकं माहिती आहे, हा असा वाचून बघायला ती वरती आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा कोकणी रायडर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि स्पेशली वैभव तुझं सुद्धा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर आजचा जो आपला विषय असणार आहे ना, तो आपण म्हणजे असं आपण दोघे पण तसं पण गावातलेच आहे. तर गावी भूतांचा वगैरे जो अनुभव असतो, म्हणजे थोडक्यात हॉरर पॉडकास्ट जसं आता जास्त व्हायरल होत आहेत यूट्यूबवर, एक छोटासा प्रयत्न आपण सुरुवातीला ट्राय करतोय. तर आजचा म्हणजे विषय आपला जो असणार आहे ना, तो आपण हॉरर पॉडकास्ट याच्यावर म्हणजे भूतांचं, कोकण म्हटल्यावर जास्त करून भूतांचा हा विषय येतोच. तर आपण मी पण पर्सनली माझे काय नाही का अनुभव आहेत, तसे तुझे पण असतील. तर ते आज मला पण आणि आपल्या प्रेक्षकांना पण ऐकायला आवडतील. तर तुझं पूर्ण नाव सांग आणि तू कुठे राहतोस वगैरे काय ते थोडक्यात अशी माहिती सांग. नमस्कार, मी वैभव विलास गाडी. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, पण काही कारणास्तव आता IT क्षेत्रामध्ये काम करतोय. म्हणजे आता गेली 4 वर्ष मी IT मध्ये काम करतोय. आवड म्हणशील तर मला फोटोग्राफी आवडते, म्हणजे नेचर्स फोटोग्राफी, स्ट्रीट फोटोग्राफी. आणि असं बघायला गेलंस तर मला फिरायची आवड आहे, म्हणजे वेगवेगळे सिटी एक्सप्लोअर करणे आणि गड किल्ले करणे. तर हे आमचे म्हणजे आवडते छंद आहेत थोडक्यात सांगायला गेलं तर. तर आजचा आपला आता विषय आहे तो हॉरर रिलेटेड आहे, भूताच्या गोष्टी वगैरे. तर चालू करण्याआधी मी तुला असं विचारेन, तर तू या बाबतीत कितपत मानतोस, म्हणजे देव आणि भूत या बाबतीत तू कितपत मानतोस? तुला काय वाटतं, या दोन्ही गोष्टी अस्तित्वात आहेत की म्हणजे हे असंच म्हणजे दंतकथा आहेत की चालत आलंय आधीपासून म्हणून आपण हा मिळवत चाललोय, की म्हणजे तुला कोणीतरी तुझ्या काकांनी सांगितलं असेल, आजीने सांगितलं असेल, आईने सांगितलं असेल, तर ते ऐकून आपण कसं लहानपणी आपल्याला जे पण काय भेटतं ते आपण पुढे देत जातो. बरोबर. तसंच मग ते तुला काय वाटतं, त्या दंतकथा आहेत की खऱ्या गोष्टी होतात, की तुला दोघांमध्ये काय वाटतं देव आणि भूत या विषयावर? आता महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, मी थोडं मध्ये मालवणी येईल माझी. तर म्हणजे लहानापासून आपलं शिक्षण वगैरे जर झालं ते सर्व गावालाच झालं. बरोबर. आता म्हणजे कामासाठी हे आपण आता इकडे मुंबईला राहतो. तर लहान असल्यापासून आपल्यावर जे संस्कार वगैरे म्हण किंवा जे आपण आपल्या समाजामध्ये जे काय चाललंय ते बघत असतो. म्हणजे आपलं धार्मिक उत्सव कोकणात जास्त केले जातात. त्यानंतर जी वार्षिक म्हण किंवा मंदिरांमध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम असतात, तर तिथं पण म्हणजे लहानपणापासून असल्यामुळे ना तो एक की देव आहेत. आता देव असतील, कोणी सांगितलं की बाबा भूत दाखव, तर तू लगेच असं हे करू शकत नाही. तसं आपल्याला देव पण दिसू शकत नाही, पण आपण मानत असतो. म्हणजे प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय. ज्याला अनुभव आला त्याने ते मानलं, ज्याला आलाच नाही तो बोलतो म्हणजे त्याला विश्वास नाही बसत. बरोबर. पण असं काय नाही काय एक आपण पण जर भूतावरती विश्वास ठेवत नसतो, म्हणजे देवावर तर ठेवतो ना. आणि आम्ही प्रत्यक्ष म्हणजे आता जशी कोकणात काय काय चालीरीती असतात किंवा आपल्या घरामध्ये म्हण किंवा वाडीमध्ये जे कार्यक्रम वगैरे असतात तेव्हा पण आम्ही प्रत्यक्ष बघतो. म्हणजे जे अंगात वारेसूत्र जे बोलतो किंवा आता खामकाट्या वगैरे ज्या हे करतात ते असतं. आणि मुळात तसं बघायला गेलंच ना काय काय गोष्टी असतात. तर एक म्हणजे असाच एक किस्सा आहे, तर मी तो तुला किस्सा एक सांगतो, म्हणजे सगळ्यांना त्याच्यावरून अनुभव येईल काय तो. तर त्या व्यक्तीचं नाव नाही सांगणार, पण एक असा विषय होता की तो पण म्हणजे ह्या विषयात नाही होता. म्हणजे ते का असं ह्या नाही होतो की हे काहीतरी थोटांदा, म्हणजे त्याचा थोडक्यात देवावर विश्वास नव्हता, म्हणजे तो मानायचा नाही. म्हणजे त्याला ते म्हणजे आधीपासूनच तसं असेल किंवा त्याला म्हणजे आता ते नवीन जनरेशन आहेत काही लोक नाही म्हणत, तर तसं मानायचं नाही. तर मग ते का त्याच्यावर विश्वास नव्हता एवढं की नाही रे ह्या काहीतरी वेगळं असतं, असं असतं तसं असतं. ठीक. आणि एक टाइम काय झाला माहितीये की म्हणजे त्यांच्या घरात
एक असं प्रॉब्लेम होतो. तर त्यासाठी तो आणि त्याची आई वगैरे म्हणजे ती गावी येऊन ना, तर आमच्या आता कसं असतं प्रत्येक गावात जर बघू गेलं तर वाढीनुसार एक एक म्हणजे वाढणारा जर सूत्र असतं तर त्याच्यासमोर म्हणजे कौल घेणे वगैरे म्हणतात, तू माहिती असं मंदिरात कौल घेतात, तसं वाडीतल्या वाडीत पण देव वगैरे असतात. तर थैसर ते इले पाया वगैरे पडले वगैरे तर म्हणजे काय प्रॉब्लेम वगैरे विचारणा झाली तर देवान म्हणजे देव म्हणजे ज्याच्या अंगात देव इलो तर त्यांना असं असं अमुक अमुक ठिकाणी असं असं असा, तर ह्या त्यांनी सांगितलं समजा. म्हणजे छोटीशी गोष्ट आहे. तर तो बोलता की नाही रे असं काय असणार नाही. तर माझ्या जवळचं एकदम खास, पण मी नाव नाही घेणार, तर म्हणता नाही असं काय नसतं. तर मी त्याला काय बोललोय की ठीक आहे, आपण तुका आता जा सांगितलंय ना त्या माणसानं, तर तू उद्या घरी जेव्हा जाशील तेव्हा तू एकदा बघ, म्हणजे तुम्ही बघा, म्हणजे त्याचा विश्वास नाही होता पण त्याच्या आईचा वगैरे विश्वास हा या गोष्टी. आणि घराकडे दुसऱ्या दिवशी जाऊन जेव्हा बघितलं नाही तर ती वस्तू म्हणा म्हणजे काय जी म्हणतात ना केलेला देवपान केलेला वगैरे असतं ती भेटली. मग ती त्यांनी नदीत सोडून दिला आणि विसर्जन केल्याने. म्हणजे ही गोष्ट तू जी घरात भेटली सांगतोय, ते जे सूत्र हलवणारी माणसं असतात वाडीत, तर त्या माणसांनी त्यांना सांगितली की बाबा तुझ्या घरात ती वस्तू इथे इथे तुला ठेवलेली आणि ती बरोबर तिथेच भेटली. आता मग ह्यो जेव्हा परत दिलो ना मी तेव्हा त्याला विचारलं, आता बघ ह्यो माणूस म्हणजे ज्याच्या अंगात देव इलो त्याका म्हटलं तू ओळखत नाही, म्हणजे पर्सनली तुझा नातेवाईक नाही, किंवा दुसरी गोष्ट आता तो आपल्या गावातलो आणि तू बाहेरच्या गावात इलो, तर असं पण नाही. तर ठीक आहे, मी गावातले तुझ्या रस्ते सांगू शकते, बरोबर, तुझ्या गावातले रस्ते म्हणून किंवा घरा सांगू शकते, हय हय घर आहे म्हणून, पण मी तुझ्या घरात परत घरातल्या एका ठिकाणी अशा एक जागा असा की थैसर असा असा ह्या एवढा परफेक्ट नाही ना मी सांगू शकतो. बरोबर. मग ह्या जेव्हा मी त्याला तास सांगितलं, बघतो तुका ओळखत नाही, तुझ्या पाहुण्यामध्ये नाही कोण किंवा कोण नातेवाईक नाही, तरी पण त्यांना परफेक्ट सांगितलं. त्यापासून त्या माणसाचा त्याच्यावरती विश्वास बसलो. असं म्हणजे आपण म्हणत असतो, पण आपले जर विश्वास असतात ना तर 100% हा जसं भूता पण असं देव हा जसं तशी भूता पण असं. म्हणजे तू बोलतो ती काही गोष्ट त्याच्या घरात जी ठेवलेली होती लपून, तर त्याच्यामुळे त्यांच्या घरात असे प्रॉब्लेम वगैरे म्हणजे असे काय नाही काय मन आजार पण असा किंवा फॅमिलीमध्ये भांडण वगैरे असं, म्हणजे ते क्लेश जे बोलतात ना, म्हणजे बाहेर थोडक्यात परकत नव्हती, म्हणजे वातावरण असं थोडस म्हणजे असं देवपानी चालता चांगलं देव देवस्की पण आपण म्हणता, पण आपण म्हणजे प्रेक्षकांनी पण असं ह्या करू नका, ह्या फक्त आम्ही एक बोलण्याचं म्हणजे ही आमची दोघांची मत आहे, आम्हाला जे असं ती जो कोणाक दुखवण्याचा प्रयत्न नाही. तर आता मी विचारते तुका असं काय कधी एक्सपिरियन्स वगैरे काय झालो काय? माझा एक्सपिरियन्स म्हणजे आपण ह्याच्या आधी डिस्कस केला. आता आपण तर पहिली ते चौथी आम्ही म्हणजे माझं शिक्षण गावीच झालंय 4थी पर्यंत, आणि हा आत्तेचा मुलगा असल्यामुळे आम्ही आधीपासूनच एकत्र, सुट्टी लागली की हा आमच्या गावी मामाच्या गावी येऊन राहायचा. तर हा अनुभव मी सांगेल माझा 4थीतला आहे. आणि आपलं बालपण एवढं भारी होतं की आपल्याला बालपणीच्या सगळ्या गोष्टी आठवतात, आताच्या लोकांना त्या गोष्टी आठवत नसतील. तर तसाच एक प्रकार झाला आपल्या इकडे. चिरा दगड असतो, तुला माहिती असेल बरोबर. आता काही लोक त्याला जांबा दगड बोलतात, तर तो चिरा दगड होता. तर पहिला चिरा दगड असा शेप मध्ये नाही भेटायचा, स्क्वेअर शेप मध्ये नाही भेटायचा, कसा पण ओबड असायचा, तासणी वगैरे ते सर्व हत्यारं असायची, म्हणजे कुऱ्हाड लागायचं आणि एक फलासन म्हणून एक हत्यार असतं ते प्लेन करायला लागायचं. आता कसं तो दगड एकदम शेप मध्ये मशीन मध्ये कापला जातो म्हणून तो शेप मध्ये. तर आमच्या आजोबा वगैरे ते पहिलं तासा वगैरेचं काम करायचे, तर त्यांची अवजारं असायची, कुऱ्हाड लागायची एक आणि ते फलासन. तर आपला तर छंद लहानपणीपासूनचा, कोणती कुऱ्हाड दिली की आपल्याला जेवण नको, आपण पाठी परसावामध्ये गेलो की तिथे आरामात बसलो, आपलं चालू आहे हे तोड ते तोड हे झाड तोड, हा आपला लहानपणीचा कार्यक्रम. तर असाच एकदा म्हणजे जेवण वगैरे झालं आणि 2:30-3ची वेळ असेल, म्हणजे दुपारची. तर आमचं जे घर आहे ना, आता मी तुम्हाला सांगेन की आमचं घर आहे ना त्याच्या बाजूचं घर आहे ना ते पूर्णतः बंद असतं, म्हणजे ते जुनं घर आहे. मी तुम्हाला पाहिजे तर त्याचा एक व्हिडिओ दाखवेन आतमध्ये, तुम्ही बघाल तर प्रॉपर असं कोकणातलं घर असतं ना तसं ते प्रॉपर घर आहे. म्हणजे मस्त मातीच्या भिंती, वरती आपले वाशे लाकडी आणि कौलारू. पण कसं आहे ते घर खूप वर्ष बंद आहे. फक्त काही कार्यक्रम असेल, गुढीपाडवा म्हणा किंवा गणेश चतुर्थी, तेव्हा ते लोक येतात. पण म्हणशील छोटा कार्यक्रम असेल तर असं कोण म्हणजे जास्ती येत नाही, कारण त्यांचं दुसरं गाव आहे ते तिथे पण म्हणजे तिथे असतात स्थायिक ते.
तर मी करत होतो. तर ते दगड तासायसाठी म्हणजे मी तर खोदायचं, हे तोड ते तोड, ती आपली लहानपणीची कामं. तर मी म्हणून पाठी गेलेलो तिथे घराच्या पाठी. आपल्या पाठी घर कोणाचंच नाही, सगळं पूर्ण जंगलामध्ये. हो, तर मी तोडतोय आणि बरोबर माझ्या बरोबर कोण नाही, मी एकटाच आहे. ओके, तोडता तो दगड मी तासतोय पूर्ण. आणि तासता माझं त्या बाजूच्या घराच्या कॉर्नरच्या इथे लक्ष गेलं. तर मला एक ना अशी सफेद आकृती दिसली प्रॉपर. म्हणजे तिला ना फेस ना काय, म्हणजे तू एखादी सफेद चादर अंगावर घेशील आणि तू उभा राहशील माझ्या समोर, तशी ती मला सफेद आकृती दिसली. हातातल्या गोष्टी तिथे तशाच टाकल्या आणि मी कुत्र्यासारखा पळत आमच्या खाळ्यात आलो आणि पहिला माझ्या आत्याला सांगितलं मला असं दिसलं. तर आत्याने तेव्हा माझी समजूत घातली की नाही, असं काही नसतं हे ते. बरे, आता हा विषय गेला माझ्या आजीपर्यंत. तर आता आजी आपली साधी भोळी आजी गावात शोधते पूर्ण की कोण बाबा तिकडे सफेद कपडे घालून, म्हणजे वाडीत कोणी आज पूर्ण याच्यात सफेद कपडे वगैरे घातलेत का. तर नाही, तर तसं कोण सापडलं नाही. आता जशी रात्र आली, मी धरला ताप, मला ताप आलाय. आजोबांपर्यंत गेले, आजोबा शेतावरून संध्याकाळी आले, आजोबांपर्यंत गोष्ट गेली की असा प्रकार झालाय. मग त्यानंतर तेच की आपल्यावर ते कसं जुनी माणसं, त्यांना त्या गोष्टीचा म्हणजे माहिती काय करायचं, म्हणजे थोडका इलाज काहीतरी माहिती. तर त्यांनी ते माहिती पिठाचे बावल्या वगैरे बनवतात आणि ते अंगावरून उतारा करून 3 तेड्यावर टाकतात. 2-1 दिवस ताप होता, मग नंतर हळूहळू म्हणजे गेला, म्हणजे सर्व नॉर्मल झालं. नंतर मी म्हणजे असं पाठीगाठी एकटा वगैरे गेलो नाही, म्हणजे सर्व नॉर्मल होतं, एकदम नीट होतं. आणि आता गोष्ट अशी झाली की बघ, मी मुंबईला आलो 5वी नंतर. तर त्याच्यानंतर मला असं जास्ती गावी जायला भेटलं नाही. गणपती वगैरे माझे सगळे मिस झाले आणि 10वी नंतर पण स्टडीजमुळे मला असं गावी जायला भेटलं नाही. मी आता गावी गेलो माझ्या मित्रांना घेऊन. ते बोलले तुमचं गाव चांगलं आहे. तर बोललो चला, सगळ्या 3 जण होतो, म्हणजे मी पकडून अजून 2 मित्र. तर 3 घेऊन गेलेलो. आम्ही एकाच कंपनीत काम करायचो आधी. तर मी असंच बोलता म्हणजे गावी जायच्या आधी 2-1 वर्षापूर्वी माझ्या मित्राला बोललेलो ही गोष्ट की माझ्या बरोबर सोबत ही गोष्ट लहानपणी झाली आहे. म्हणजे मला असं दिसल्यासारखा भास झालाय किंवा दिसलंय. मी असं हे नाही करत की ठामपणे सांगत दिसलंच आहे म्हणून. मला असा अनुभव आला किंवा म्हणजे मी असं माझ्यासोबत घडलंय. तर मी त्याला असं सांगितलं. आणि नंतरला आता त्यांना गावी वगैरे घेऊन गेलो. आपली जनशताब्दी पकडली, टायमिंग प्रमाणे मस्त लेट झाली. 4:30 पर्यंत पोचलो घरी. घरी पोचून आता लगेच करणार काय, तर त्यांना विचारलं, पावसाचे दिवस मस्त पाऊस वगैरे रिमझिम पडतोय. बोललो काजू बघायला जायच्यात का, आम्ही लावलं. तर बोलतो चला. त्यांना काजू बघायला घेऊन गेलो आणि काका बरोबर आम्ही रिटर्न घरी आलो. आता झाली संध्याकाळ, प्रवास करून आलो. बोलतात अंघोळ करूया. पाणी मस्त न्हाणीमध्ये उकळलं, अंघोळ करायला घेतलं. पहिली मी अंघोळ करून घेतली. दुसरी माझा मित्र आहे, त्याचं नाव घेतोय निखिल मोरे म्हणून, त्याने अंघोळ केली. आणि मी शेकोटीच्या आपल्या नानीच्या चुलीच्या इथे उभा आहे आणि तो ना तिथे उभा राहून ना कॉर्नरकडे बघत होता. जिथे मला दिसला ना तिथे त्याच कॉर्नरकडे बघत होता. झालं वगैरे. मी पण तेव्हा ही गोष्ट इग्नोर नाही केली. बोला बघत असेल, नवीन आहे, इकडे तिकडे बघत असेल. तर झालं. दुसऱ्या दिवशी चहा प्यायला बसलो, किती सकाळी 8-8:30च्या दरम्यान. आणि मग असेच गप्पा टप्पा, अजून कुठे फिरायला जायचं हे ते सगळं झालं. प्लॅन फिक्स केला, इथे जाऊ तिथे जाऊ. आणि अचानक विषय काढला त्याने, अरे वैभव तू मला असंच एकदा बोललेलास की तुला असं काहीतरी दिसल्यासारखं झालं किंवा तसा वास झाला. तर बोललो हो का रे, काय झालं. तर तो असं बोलला, तर हातात पोह्याचा डिश होती, आजीने पोहे बनवले, तसेच ठेवले त्याने खालती. घरात गेला आणि पेन आणि ना रेल्वेची तिकीट घेऊन आला खिशातली. आणि आला आणि त्याने ना समोर बसून अशी ड्रॉइंग केली. बोलतो तू अशी आकृती बघितलेलीस का तेव्हा. म्हणजे ती मला आकृती अजून पण आठवते बघ, अंगावर काटे येतात माझ्या. तर बोललो हो. आता बघ कसं आहे, मी तुला सांगेन मी बघितलेली. तू पहिल्यांदा माझ्या गावी आलास, तुला जागा वगैरे तर काय माहिती नाही की ती कुठे बघितली, काय बघितलीस. तर तसंच. तर बोललो हा बघितली. पण काय झालं. बोलतो मला पण ती काल त्या तसंच कॉर्नरवर दिसली. बोललो नाही रे, शक्य नाही. माझा काका वगैरे आता इथेच राहतात एवढी वर्ष. पाणी वगैरे रात्रीचं नळ आहेत, आता ते पाणी परतावं लागतं आपला पाना घेऊन. ते रात्री होतं, त्याला वगैरे काय भास वगैरे नाही. तर बोलतो नाही रे मला दिसली वैभव, तर तुम्ही विचारपूस करा म्हणजे काय. तर नंतर मग पप्पांना बोललो ही गोष्ट अशी आहे.
तर मग हळूहळू इकडे मुंबईला एक आमचे गुरुजी आहेत त्यांच्याकडे आम्ही जरा विचारपूस केली. तर त्यांनी सांगितलं की म्हणजे हे खूप जुनं आहे, तुम्हाला त्रास वगैरे काही देणार नाही. आजोबा वगैरे होते ना तेव्हा तुला पण आठवत असेल मागच्या दाराला बाथरूमच्या बाहेरून अगरबत्ती लावायचे ते, बरोबर. तर ती गोष्ट त्यांच्या निधनानंतर निघून गेली, म्हणजे ती दुर्लक्षित केली. आपण काय तुळशी समोर दिवा लावतो आणि घरात तो अगरबत्ती किंवा जे काही दिवा लावतो किंवा सणासुदीला काय खाणं ठेवतो तो तिचा मान होता. तर तो तिला भेटत नव्हता, म्हणून त्या बाईने ती व्यक्ती जी कोण आत्मा होती किंवा जो कोण अदृश्य अतृप्त आत्मा होता त्याने आपलं प्रदर्शन केलं, म्हणजे की बाबा माझा प्रेझेन्स आहे इथे. तर मग तसं झालं. मग विचारलं की बाबा काय करावं लागेल. तर बोले त्रास तर तुम्हाला काही देणार नाही आणि ते तिथून जाणार पण आहे, कारण ते खूप जुनं आहे. बोलतो ना आपल्याकडे अर्बन लेजंड आहेत, देव आता कधीपासून आहे तुला पण नाही माहिती, तसंच ते खूप जुनं आहे, तर ते जाणार नाही. तर मग फक्त तेच आहे की आता जेव्हा पण काही सण वगैरे असतात किंवा घरात कोणतं कार्य असतं, शुभ कार्य असतं, तर मग तिला त्याचा मान द्यावा लागतो. म्हणजे 4 बांगड्या, ब्लाऊज पीस किंवा नैवेद्य असं म्हणजे तो साज बोलला जातो. त्याला काय असेल ना ते एवढं डिश मध्ये वगैरे ते पण बघितलंय. आणि तिला म्हणजे सांगायचं की बाबा आम्ही कार्य पार पाडतोय ते निर्विघ्नपणे पार पाडू दे. ते त्या करायचं असं राऊंड म्हणजे तिकडे फिरत असतं, असं आम्हाला ते याच्यातून समजून आलं. तर हा म्हणजे लहानपणापासूनचा म्हणजे लहानपणी झालेला प्रकार होता. पण म्हणजे तेव्हा मी असा 100% नव्हतो, पण जेव्हा मित्राने पण बघितलं म्हणजे त्याला ते समजलं. तो म्हणजे देवाला आणि तो पण असा म्हणजे आस्तिक माणूस आहे खूप, म्हणजे त्याचा देवावर खूप विश्वास आहे, तो ह्या गोष्टी पण मानतो. आणि बोलशील ना तर त्याचा जरा औरा स्ट्रॉंग आहे, तो देवाची म्हणजे बोलतोस ना उपासना जरा नीट करतो. त्याचा देवावर म्हणजे असं नीट चांगली श्रद्धा आहे, म्हणजे तू बोलशील की असं करायचं म्हणून करत नाही, नीट करतो एकदम. त्यामुळे त्याचा औरा स्ट्रॉंग आहे, पण तो अशा गोष्टींना घाबरत नाही. पण म्हणजे त्याला असं त्रास वगैरे त्याला काहीच नाही ना, कारण तो कुठे पण गेला म्हणजे असा देवस्थान वगैरे फिरतो, प्रॉपर तिथे जाऊन बसून मस्त मंत्रोच्चार वगैरे करणार. म्हणजे तो त्याचा म्हणजे प्रत्येकाला असं मला फिरायची आवड आहे तशी त्याला म्हणजे त्या गोष्टीची आवड आहे. तो थोडासा धार्मिक आहे, त्याला मंत्र उच्चार करणे, देवाचं नामस्मरण करणे त्या गोष्टीत आवडतात. त्याला पण त्रास नाही नंतर, पण म्हणजे ही गोष्ट कळून आली की नेटला की तिथे काहीतरी खरंच आहे. म्हणजे त्याची चौकशी आम्ही आधी केली नव्हती, माझ्या वेळ झालं तेव्हा. ते आजोबांना माहिती होतं, पण ते तेव्हा थांबले असेल कारण तेव्हा त्यांनी आमच्या व्यतिरिक्त पण काहीतरी करून टाकलं असेल, ते आम्हाला नाही माहिती. त्याच्यानंतर काही असा प्रॉब्लेम वगैरे नाही. अजून तू काय सांगशील, म्हणजे तुझ्याकडे कोणत्या गोष्टी आहेत का म्हणजे अशाच गावातल्या आपल्या किंवा तुझ्या रिलेटेड तुला कोणी सांगितलेल्या किंवा तुझ्या पर्सनल तुझ्यासोबत घडलेल्या? माझ्याकडची तर गोष्ट झाली, म्हणजे हे माझा पर्सनल अनुभव होता. तर तुझ्याकडे अजून अशा काही गोष्टी आहेत म्हणजे तुला कुठून समजली असे वगैरे काही गोष्ट आहे का अशी इंटरेस्टिंग? एक म्हणजे अशा आहेत गोष्टी खूप आहे, पण त्यातल्या त्यातनं मी एक म्हणजे मी गावी असताना जी म्हणजे अशी बघितली किंवा ऐकली आहे, तर ती एक गोष्ट सांगेन. तर कसं माहिती, भूताचे प्रकार जे असतात ना ते वेगवेगळे असतात समजलं. मग तसाच हा एक कोकणातला ना संबंध म्हणून एक प्रकार आहे. तर हा जरा म्हणजे ते भूत असं म्हणजे स्ट्रॉंग असं मानलं जातं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जर एखादी व्यक्ती तिची इच्छा न पूर्ण होता वगैरे मेली, तर म्हणजे समज मारताना त्याची इच्छा वगैरे काही अपूर्ण राहिली तर त्याचा समन बनतो असं बोलतात. आणि ते जे भूत असतं ना प्रामुख्याने गावाच्या वेशीबाहेर एखाद्या जुनाट झाडावर आढळतं. आणि त्याने जर एखाद्या म्हणजे व्यक्तीला किंवा कोणाला पण म्हणजे असं धरला तर ते त्याच्यापासून सोडवणं जरा खूप कठीण काम असतं. म्हणजे ते साध्या सुद्धा भक्ताचं काम नाही ते, म्हणजे त्याला असा कोणतरी मुरलेला व्यक्ती पाहिजे त्याच्यासाठी. तर म्हणजे तू सांगितलीस ते पण माहिती बरोबर आहे. तर हे जे भूत आहे ना तर ह्याचं पण कसं माहितीये लगेच तोड होत नाही त्याची, समजलं. म्हणजे देव वगैरे असं जर करायला गेलं तर लगेच तोड नाही. म्हणजे त्या व्यक्तीला त्याला धरल्याच्याकडनं सुटका नाही होत. सुटका म्हणजे 90% म्हणजे 100 पैकी जर पकडायला गेला तर 100% पैकी 90% ते हेच आहे, म्हणजे त्याच्यातून सुटका नाही तुला. राहिलेल्या 10% मध्ये जर तू वाचलास तरच असं असतं. तर ही पण एक गावातलीच स्टोरी आहे. तर आमच्या तिथे ना मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती ना जे ठिकाण आहे तर मी तिथला एक व्हिडिओ बनवलाय. तर जशी राजापूरला जशी गंगा येते तशी आमच्या पण गावामध्ये ना गंगा येते. म्हणजे राजापूरची गंगा आल्यानंतर 2-3 किंवा 5 दिवसामध्ये आमच्या इथे प्रकट होते ती.
हां, तर आम्ही तेव्हा तिथं आंघोळीला वगैरे जाऊन वगैरे आलेलो आहे. पण तिथं कसं आहे माहिती आहे, पूर्ण ते एकदम जंगलामध्ये आहे. तर तिथे प्रॉपर म्हणजे ते सर्व कुंड वगैरे आहे ना, तो बांधलेला आहे. आणि तिथं कसं आहे माहिती आहे, तू गेल्यानंतर तिथे थुंकणे किंवा आरडाओरडा करणे, शिवीगाळ वगैरे असं त्या ठिकाणी म्हणजे तो एकदम स्वच्छ परिसर ठेवावा लागतो. म्हणजे एवढं तिथं पाळलं जातं. हां, तर आणि कसं माहिती आहे, साईडने असं बागा आहेत, म्हणजे आंब्याच्या वगैरे बागा वगैरे आहेत. खालच्या बाजूला शेती वगैरे आहे, बाजूला एक व्हाळ आहे. तर ही खूप जुनी म्हणजे मी चांगलं मला तेव्हा समजत होतं. म्हणजे मी एवढा पण लहान नव्हतो. म्हणजे आता अंदाजे मी सांगू शकत नाही किती वर्ष झाले, पण मला चांगलं व्यवस्थित समजत होतं, तेव्हाची गोष्ट आहे. आणि ती जी म्हणजे व्यक्ती होती, ती जिच्यासोबत झालं, तिला पण मी पर्सनली म्हण किंवा गावातलीच ना, तर मी चांगलं ओळखत होतो तिला. तर विषय काय झाला माहिती आहे, ही दुपारच्या वेळेला ना लाकडं म्हणून तोडायला गेलेले तिकडे. तर लाकडं वगैरे तोडायला गेली आणि त्याच्यानंतर लाकडं वगैरे सर्व तोडून वगैरे झाली तिची, समजलं. आणि दुपारचा म्हणजे आपण बोलतो ना, तो 12चा टायमिंग वगैरे असा काय असतो, त्या टायमिंगला ती गेलेली. आणि म्हणजे भारा आपण बांधतो ना, मोळ बोलतो ते, तर ती बांधून वगैरे झालं त्याचं. आणि तिचा नवरा आला. तर तो बोलतो की तुझं झालं तर चल आता घरी जाऊया, कारण दुपार पण होत आली, ऊन पण जास्त आहे, तर घरी जाऊया. तर त्याने तिला भारा तो उचलला वगैरे, डोक्यावरती वगैरे दिला आणि तिला बोलला तू चल पुढे, मी चालतोय तुझ्या मागून. आणि ही आपली काय ना काय अशी म्हणजे बोलत चालली आहे. म्हणजे ती पुढे चालली आणि नवरा तिच्या मागून चाललाय, समजलं. आणि कसं आहे माहिती, म्हणजे मेन रोड जो आहे ना, त्याच्या अजून एक रोड आतमध्ये गेला, म्हणजे जंगलात वगैरे. हा, पण तो कसं तीर्थस्थान आहे ना ते, म्हणजे गंगा वगैरे येते, ती वर्षातून अशी येते. तर म्हणून तो थोडा डांबरीकरण केलेला आहे त्याला. हा, तर त्या रोडने आपली ती अशी चालते थोड्या वेळाने ती ना चालत आता घरी येते ना, तर मागे बघते ना, तिचा नवरा नाही. अच्छा, समजलं. आणि थोड्या काय झालं, ही जशी घरी जायला ना, तसा नवरा समोरून आला. म्हणजे ती घरात अशी पोचायला आणि समोरून आला. समोरून आला. आणि तो विचारतो आणलं काय लाकड, म्हणजे त्यांचं ते प्रॉपर सर्व झालं बोलणं वगैरे. आणि तो म्हणते तुम्ही तिकडे होता ना माझ्या, बोलतो नाही मी नाही होतो, म्हणजे ज्याने भारा वगैरे उचलला नाही होतो, असं झालं. आणि हे सर्व सॉर्ट आउट झालं त्यांचं. सॉर्ट आउट म्हणजे म्हणण्यापेक्षा म्हणजे तिला समजलं की जो कोण तिथं होता ना, तो वेगळाच होता, ज्याने आपल्याला तो भारा वगैरे उचलला ना, तो वेगळाच होता. आणि मग नंतर तिला म्हणजे ताप वगैरे येणं, ते प्रकार चालू झाले. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे झाल्यानंतर एवढं काय म्हणजे त्यांनी तपासलेलं नसेल किंवा काय ते काय माहिती नाही, पण त्याच्यानंतर ती अचानक गावातून गायब झाली. म्हणजे ती बाई पूर्ण गावातून गायबच झाली. पूर्ण गायब झाली. त्याच्यानंतर पूर्ण सगळीकडे शोधाशोध वगैरे चालू झाली, सगळे शोधतायत, पूर्ण गाव शोधला, सगळं म्हणजे जेवढं ठिकाण असतील ना, जेवढं पॉसिबल असेल तेवढं सर्व शोधून झालं. असं करता जवळपास 3 दिवस गेले असतील, तरी तिचा पत्त्या नाही. आणि संबंधाचं कसं म्हटलं जातं माहितीये, हे जर आता तुला भूत लागलंय किंवा त्याने तुला जर पकडलंय, तर ती जी व्यक्ती असते ना, ती तुझ्या समोर जरी उभी असली ना, तरी लोकांना ती दिसत नाही, असं म्हटलं जातं. म्हणजे तो तसा म्हणजे तुझ्या बाजूला क्रिएट करतो. म्हणजे बाकीच्या म्हणजे अदृश्य जसं बोलतो ना, करून ठेवतो. मला एक गोष्ट मी तुला थांबवून विचारली, म्हणजे मी असं एक ऐकलेलं की असा एक भूत असतो, तो म्हणजे असा माणसांना लपवून ठेवतो. म्हणजे मी तुझ्या समोरून जातोय, तुला शोधतोय, ते तुला दिसतंय, पण ते त्या व्यक्तीला दिसत नाही, त्यांना दिसणार. म्हणजे लपवलंय समज एखादा, तर ती व्यक्ती मला अशी समोरून जाताना बघते की मला बाबा घरातले शोधतायत किंवा माझ्या गावातले शोधतायत, पण मी तोंडातून आवाज काढू शकत नाही किंवा म्हणजे मी पडून आहे तिथे आणि ते बाजू म्हणजे शोधणाऱ्यांना सापडत नाही. असंच आहे. मग ती 3 दिवस म्हणजे असं चालू होतं, ती कुठेच भेटली नाही. मग पोलीस कंप्लेंट वगैरे झालेली, म्हणजे प्रॉपर ते करावंच लागतं ना. पोलीस कंप्लेंट वगैरे झाली, पोलीस पण शोधत होते, पूर्ण गाव शोधत होतं. म्हणजे आपल्या ओळखीत असलेले सगळेच प्रयत्न करतात, शेवटी आपल्याच गावातील.
तर सगळीकडे झालं तर कुठेच म्हणजे दिसण्यात पण नाही किंवा काय आसभास पण नाही तिचा. आणि असं करता करता 3-4 दिवस शोधण्यातच गेले तरी पण नाही. मग नंतर बाकी असे ते सांगणारे असतात ना की बाबा ह्या ठिकाणी शोधा, ह्या ठिकाणी भेटेल वगैरे. तर मग त्या लोकांनी ना तिकडे पण एक आहेत असे ब्राह्मणच आहेत ते. तर त्यांनी सांगितलं की जास्त करून पाण्याच्या ठिकाणी शोधा. म्हणजे जे पाणी असतं ना ते असं म्हणजे त्या आणि ते दिशा सांगतात की ह्या दिशेच्या आधारावर तुम्ही शोधा. मग काय केलं तर पाणी म्हणजे काय आता जास्त एकतर नदी झाली, नदीच्या बाजूलाच आहे अशी पूर्ण गावची नदी, जी मोठी नदी आहे ती. मग नदीच्या आसपास सर्व शोधायला लागले, तिकडे पण काय नाही. त्याच्यानंतर आता राहिलं काही विहिरी वगैरे राहिल्या, मग तिकडे शोधायला लागले आणि सर्व शोधून वगैरे झालं. आणि त्याच्यानंतर ही जी एक माणूस होता तर तो ह्यांचं जे घर आहे ना, घराच्या खालती ना एक मोठी विहीर आहे प्रॉपर बांधलेली वगैरे. पण कसं आहे माहिती आता बहुतेक ठिकाणी जर विहिरीत बघितलंस ना तर पंप वगैरे जोडलेले असतात. म्हणजे पहिल्यासारखं नाही की बाबा ती काढणी वगैरे घेऊन जात आहेत, पाणी भरतायत वगैरे असं ना. आता काय पंपाने डायरेक्ट घरीच पाणी. तर त्यामुळे एवढं काही जाणं येणं नसायचं त्या विहिरीकडे. तर हा माणूस तिथं गेला आणि झालं काय नेमकं माहितीये, हा असा वाकून बघायला आणि ती जी पाण्यामध्ये बुडालेली होती ना ती म्हणजे फुगतो ना माणूस पाण्यात राहिला, ती वरती यायला तेवढ्यातच समजला. आणि म्हणजे ह्याने तिथे जेव्हा बघितलं ना हा पण घाबरला. हा रे, म्हणजे असं समोर तू आता विहिरीत शोधतोय, ठीक आहे, तुला कोणत्या अवस्थेत भेटेल ते माहिती नाही, पण तू असं म्हणजे एकटा समज असं वाकून बघितलं आणि अचानक तुझ्या असं वरती आलं, ऑब्विस आहे फाटणार कोणाची. जवळजवळ ह्याला पण 2-3 दिवस काहीतरी म्हणजे असं ताप होता. आणि म्हणजे मग तिला नंतर बाहेर वगैरे काढलं आणि नंतर मग जेव्हा अशी विचारपूस करतात ना देवाकडे वगैरे किंवा काय म्हणजे काय झालं, तर त्यानंतर म्हणजे जेव्हा विचारणा वगैरे झाली ना तेव्हा समजलं की तिला हे जे समन म्हणून भूत आहे तर ते लागलं होतं तिला. असं आहे. म्हणजे हा विषय कसा आहे म्हणते, जर तो लागला ना तर 100 म्हणजे तुला मगाशी बोललो 90% चान्सेस आपल्याकडे कमी असतात. म्हणजे त्या माणसाला वाचवायचे चान्सेस खूप कमी आहे. झालं तर चांगली गोष्ट, नाही तर मग काय सांगू नाही. आणि शक्यतो म्हणजे देवाकडे जरी तू घेऊन गेला म्हणजे स्ट्रॉंग, त्याच्यापेक्षा जर स्ट्रॉंग देव असेल ना तरच हे म्हणजे तोडगा काढू शकतो, नाहीतर म्हणजे एकदम स्ट्रॉंग असं समजलं जातं. म्हणजे ह्या भूताचा प्रकार जरा म्हणजे त्याच्यातून म्हणजे कोण त्याच्या विळख्यात आला तर म्हणजे वाचवणं जरा कठीण होऊन जातं किंवा म्हणजे शक्यता कमी आहे खूप. आणि तेच आता घरातला माणूस जर आहे ना तर तुला ती म्हणजे आसपासच होती बघ, पूर्ण गाव शोधलं. म्हणजे त्याने पण बघ ना व्हिज्युअल क्रिएट करतं की तेच मी तुला बोललो तसं की असेल समोर पण ते तुला दिसणार नाही. आणि एक गोष्ट तुला याच्यात ऍड करतो, आता सपोज माणूस जर 3-4 दिवस पाण्यात असेल तर पूर्ण ते हेच होऊन जाणार, डिकेड होतं, कुसून जाईल पुरं. मग जर ती फुगलेली होतीच म्हणजे माणूस पाण्यात पडला तर असं फुगणार किंवा पूर्ण सफेद वगैरे होतं, मग एवढं नाही झालेलं. म्हणजे ती निघती म्हणजे 1 दिवस पडून झाला असेल पण ही 3 दिवस गायब होती, समजलं. मग तेवढे दिवस तर ती पडून नाही होती तिथे आतमध्ये, समजलं. मग ती जवळपासच कुठेतरी होती पण एवढं शोधून वगैरे झालं पण ती सापडत नाही होती. पण नंतर मग जर बघायला गेला तर तिच्या म्हणजे तिच्या नवऱ्याला वगैरे असा काही त्रास म्हणजे असं नाही, तसं बाकी काय नाही. कारण त्याचं कसं आहे माहिती, ज्या माणसाला धरतो त्याला घेऊन जातो. म्हणजे ते असं नाही की आता तुला पण नेलं म्हणजे तो घरात येऊन स्थायिक राहील असं होत नाही. फार विचित्र आहे आणि खूप भयानक पण आहे. म्हणजे असं बघायला गेलं असं अशा खूप गोष्टी असतील आपल्याकडे, आपण हळूहळू त्या लोकांपर्यंत पोहोचू. आणि तुम्हाला पण जर अशा काही गोष्टी पोहोचवायच्या असतील तर व्हॉट्सअपचा एक नंबर दिला जाईल खालती, तर त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉइस नोटच्या माध्यमातून पाठवा किंवा लिहून पाठवा आणि त्या आम्ही नरेट करायचा प्रयत्न करू. किंवा तुमच्या व्हॉइस नोटवरून आम्हाला त्या गोष्टी आवडल्या तर नक्कीच तुम्हाला आम्ही ते यायची संधी देऊ आणि तुमच्याबरोबर आम्ही रेकॉर्डिंग करून ती चॅनलवर टाकू. तर तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नंबर देऊ व्हॉट्सॲपचा, तर त्या व्हॉट्सअपवरती तुम्ही पाठवा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर खूप छान वाटलं आज बोलून आणि आजची ही व्हिडिओ इथेच आम्ही थांबवतो.
तर भरभरून प्रेम मिळू द्या या व्हिडिओसाठी आणि भेटूया लवकरच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप साऱ्या नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू कृष्णा तुझ्या गोष्टींसाठी. थँक्यू.